वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचं सादरीकरण केलं. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माजी आमदार मुंजाजीराव जाधव, माजी आमदार पंडितराव देशमुख, ॲडव्होकेट रामचंद्र बागल, ॲडव्होकेट रणधीर तेलगोटे, प्राचार्य म जाधव, उपप्राचार्य स्वामी सर, उपप्राचार्य भोईवार सर, क्षीरसागर सर, डॉक्टर रामचंद्र कुमावत, विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष रितेश बागल, क्रीडा प्रतिनिधी, सांस्कृतिक प्रतिनिधी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी गजानन जाधव आणि त्यांच्या संचय यांनी प्रबोधनात्मक जलसा आणि शौर्यगीतांचं सादरीकरण केलं. प्रास्ताविक डॉक्टर सुभाष क्षीरसागर यांनी केलं. प्राचार्य डॉक्टर जाधव, माजी आमदार पंडितराव देशमुख, माजी आमदार जाधव यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद पवार यांनी केलं. ज्योत रॅली यावेळी काढण्यात आली. या रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वागत करण्यात आलं. या ठिकाणी आपले महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य मामा जाधव सर, तसेच उपप्राचार्य स्वामी सर, माजी प्राचार्य इंगळे सर, डॉक्टर बर्वे सर, सर्व या ठिकाणी क्रीडा ज्योतीचे स्वागत केलं. आणि क्रीडा ज्योत महाविद्यालयात या ठिकाणी मी आकमार सरांना विनंती करतो की क्रीडा ज्योत आपण कुठून आणि कुठपर्यंत आणि केव्हापासून आपली सुरुवात आहे त्या ठिकाणी थोडं मार्गदर्शन करावं किंवा बहिर्जींच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. 1971 पासून महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हापासून बहिर्जी महाविद्यालयात जेव्हा जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते त्यावेळेला याची सुरुवात ही क्रीडा ज्योतीनं होत असते. क्रीडा ज्योतीचं महत्व हे आहे की विद्यार्थ्यांसोबतच समाजातील इतर पालकांना, इतर व्यापारी वर्गांना, सगळ्यांना खेळाचं आणि आरोग्याचं महत्व कळावं. आणि क्रीडा ज्योत ही महाविद्यालयात आम्ही सत्यनारायण टॉकीज ते महाविद्यालयापर्यंत विविध ठिकाणी त्याचं स्वागत केले जाते आणि ती महाविद्यालयात आम्ही घेऊन येत असतो. आरोग्य किती महत्वाचं आहे आजच्या आधुनिक जगात. आपण खेळापासून दूर जात आहोत. हे न जाता आरोग्यासाठी खेळ अतिशय महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आरोग्य म्हणजे केवळ निरोगी नाही तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक सुस्थिती म्हणजे आरोग्य आहे. आणि ह्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही दरवर्षी क्रीडा ज्योत या ठिकाणी आयोजित करत असतो. ओके. बहिर्जी स्मारक महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं सन 2025 चे स्नेहसंमेलन दिनांक 18 व 19 मार्च 2025 रोजी संपन्न होत आहे. हे स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा विकास व्हावा, त्यांच्या अभिव्यक्तीला एक उजाळा मिळावा, या हेतून जाणीवपूर्वक कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उपक्रम या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं संपन्न होणार आहे. या संमेलनाचं उद्घाटन आम्ही जाणीवपूर्वक प्रबोधन आणि शाहिरी करणाऱ्या गजानन जाधव या कलावंताच्याकडून करून घेतलेलं आहे. हे जे स्नेहसंमेलन आहे या स्नेहसंमेलनात 2 दिवसामध्ये वादविवाद, वक्तृत्व यासारख्या कलांचा विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना या 2 विषयाच्या अनुषंगानं बोलतं करण्यासाठी वादविवादासाठी एक देश एक निवडणूक हा विषय ठेवलेला आहे. तर वक्तृत्वासाठी वाढती बेरोजगारी, राज्यकर्त्यांचं धोरण त्याला काय कारणीभूत आहे हा विषय दिलेला आहे. दुसरा विषय लोकशाही पुढील आव्हाने असा विषय देऊन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. म्हणजे समकाळामध्ये निर्माण झालेल्या प्रश्नावर विद्यार्थ्यांनी चिंतन करावं, त्यांच्यात एक जागरूकता यावी या हेतूनं त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी हे 2 विषय सुचवले आहेत. याबरोबरच खरा आविष्कार कलेचा जेव्हा शब्दातून होतो तेव्हा तो कवितेतून होत असतो. त्याच्यामुळं काव्य वाचन ही एक स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे. याच्याबरोबरच ज्या ललित कला आहेत, ज्याच्यामध्ये रांगोळी आहे, मेहंदी आहे, चित्रकला आहे, या सगळ्या कला जोपासल्या जाव्यात, विद्यार्थ्यांच्या त्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या सगळ्या कलांची स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केलेली आहे. सांस्कृतिक विभागामध्ये गीत गायन सारखं असेल, कव्वालीचं गायन असेल, गझल असेल, लोकगीत असेल किंवा राष्ट्रभक्तीपर गीतं असतील, यांचं गायन जाणीवपूर्वक ठेवलेलं आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अंगी असणारा आणखी अभिनयाचा एक गुण म्हणून ज्याला आपण नृत्य असं म्हणतो
त्या नृत्याचं सादरीकरण करण्यासाठी लावणी आणि समूह नृत्य हे 2 कला प्रकार ठेवलेले आहेत. तसेच स्वयंशिस्त यावी, विद्यार्थ्यांना एक समाजातलं भान यावं, आपण एखाद्या पदावर गेल्याच्या नंतर काम कसं केलं पाहिजे याची जाणीव त्यांच्या मनामध्ये बिंबवावी, याच्यासाठी म्हणून स्वयंशासन दिन हा सुद्धा आयोजित केलेला आहे. याच्याबरोबरच पारंपरिक वेशभूषा, प्रश्नमंजुषा, आनंद नगरी अशा प्रकारचे वेगवेगळे कला प्रकार या 2 दिवसाच्या स्नेहसंमेलनात संपन्न होणार आहेत. याच्याशिवाय बहिर्जी महाविद्यालयातलं स्नेहसंमेलन ज्या 2 अंगांनी समृद्ध होत असते, त्याच्यापैकी कला या विभागाचं मी तुम्हाला सांगितलं, तसा क्रीडा हा विभाग आहे. या क्रीडा विभागामध्ये विद्यार्थ्यांच्याकडे असलेल्या खेळाचा विकास व्हावा आणि म्हणून मग आम्ही कबड्डी, खो खो, क्रिकेट, रनिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून या खेळांमध्ये विद्यार्थ्यांची ओढ वाढावी, याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा, अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 2 दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये एक आनंद, उत्साह राहावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या कलावंतांचं सादरीकरण सुद्धा होणार आहे. तसेच या स्नेहसंमेलनाचा समारोप मराठीतील एक अतिशय नामांकित अशा प्रकारचे सूत्रसंचालक आणि ज्यांचा मराठी साहित्यात महत्वाचं योगदान आहे, कवी आहेत असे विश्वाधार देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या स्नेहसंमेलनाचा समारोप करणार आहोत. एकूणच या सगळ्या स्नेहसंमेलनाचा प्राध्यापक असतील, संस्था असेल, या सगळ्यांचा हेतू एकच आहे की विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना त्यांना विचारपीठ मिळावं, त्याचं सादरीकरण करता यावं, यासाठीच आम्ही ह्या स्पर्धा आणि स्नेहसंमेलन या ठिकाणी संपन्न करत आहोत. आज उद्घाटन करत असताना संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष दादासाहेब, त्याचबरोबर संस्थेचे सन्माननीय सचिव पंडितराव देशमुख सर, तसेच ऍडव्होकेट रामचंद्र बागल साहेब, या सर्व संस्थेच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच ज्या कलावंतांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तो गजानन जाधव हा जो शायरी करणारा कलावंत आहे की ज्याची शायरी बहुजन समाजातून आलेली शाहीर आहे, तो केवळ शिवशाहीर नाही तर बहुजनांची गीत गाजून प्रबोधन करणारा शाहीर आहे. तर जाणीवपूर्वक त्याच्या प्रबोधनाचा कार्यक्रम उद्घाटनासाठी आम्ही ठेवलेला आहोत. NTV न्यूज मराठी, हिंगोली, प्रतिनिधी नंदू परदेशी.